मागचं काय कारण? आता समाजाला वाटतं मी पाहिजे, समाज मला उपोषण नाही करू देत. कारण 58 शुगर झाली होती रात्री, तर त्यातच मग ते मला नाही कळालं, पण त्यावेळेस समाजाने मला पोरांनी 30 जणांना बसून सलाईन लावली डॉक्टरच्या मध्ये. समाजही उगच्च भरलेलं होतं रात्री मंडप, नाही ऐकलं त्यांनी. आणि ज्यावेळेस मला कळालं की समाज म्हणतोय की 4 महिने ते आरक्षण लेट मिळेल तर चालेल, तुम्ही पाहिजेत आम्हाला. कारण तुम्ही समाज असलात की सैरा बाहेर समाज होत नाही, एकजूट राहतो. तुम्ही म्हणताल ते समाज करतो. तुम्ही ज्याला पाडा म्हणता महाराष्ट्रात त्याला आम्ही पाडतो, पण तुम्ही उपोषण नका करू. तुम्ही आमच्या बाप उभा राहिला आणि त्याला जरी पाडा म्हणले तरी आम्ही पाडू, पक्षाला किंमत नाही देणार, पण तुम्ही उपोषण सोडा. पण ते सलाईन लावली आणि मला ते खटकलं की सलाईन लावून मग उपोषण करून काय उपयोगी, मग काहीच होत नाही. मी समाजाला विचारलं तुमच्या समक्ष, मला जर तुम्ही सलाईन लावणार नसले तर मी आणखीन उपोषण सोडलेलं नाही, बिना सलाईनचं मी उपोषण करायला तयार आहे. समाज ऐकत नाही. आणि मग आता सलाईन लावून काय करू, टाईम व्हायला जाईल मग तिथं. त्याच्यापेक्षा ते स्थगित केलं मी, आणि पुढच्या तयारीला तरी लागतो ना. मग आमचे 40-50 हक्काचे बोलणारे आमदार तिथं जाणं लय गरजेचं आहे, तेव्हा समाज टिकल. यांच्या सगळ्यांचे ओबीसीचे 4-4, 5-5 कवायना आहेत, आमचा एक नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय होतो छगन भुजबळ कडू. छगन भुजबळ तिथं लय बोलतो, त्याचे लय मोठे आहेत, त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचे पाठवावं लागणार. पण आज तुम्ही जी भूमिका मांडली त्यामुळं त्यानंतर अनेक जणांनी पत्रकार परिषदा घेतल्या, राजकीय नेते असतील, बारसकर असतील, यांनी स्पष्टपणे सांगितलं की मनोज जरांगे पाटलांची भाषा आता समाजसेवकाची नाही, समाजसेवक म्हणून समाज त्यांच्यासोबत आला, मात्र आता ते राजकारणी म्हणून बोलतायत. कवर समाजसेवक राहावा, मग आजच समाजसेवकच आहे मी. कवर समाजसेवक राहावा, आजच समाजसेवक आहे. मी काय म्हणतोय ते तर समजून घ्या आधी. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं, आम्हाला आरक्षण द्या. तुम्ही देत नाहीत, मग देणारे ठिकाणची असेल ते जावं लागेल ना. माणूस समजा आता देतच नसला तर तिथंच जाईल ना. तुम्हाला एखादी वस्तू दुकानावरच आणायला जावं लागेल ना मग आता, आणि दुकानात नसली तर ती कंपनी कुठे तिथं जावं लागेल. मग तयार करणार तुम्हाला बनावं लागेल त्या कंपनी. देणार नसला एखादा मुद्दाम दुकानदार तर मग त्याच्यासाठी आता आम्हाला देणारा बनावं लागणार आहे. मग दुसरा काय पर्याय सांगा म्हणा, नाहीच पर्याय, तेवढाच. त्यामुळं आम्हाला नाविलाज, त्याला नाविलाज. पण आता जग जाहीर विधानसभेत उडी घेणार देणार तर पहिल्यापासूनच म्हणतो ना मी, पण का करू नये. माझ्या समाजाचे हक्काचे लोक तिथं का जाऊ नये. दलित, मुस्लिम, लिंगायत, बारा बलुतेदार, कायकाडी, राजपूत समाज यांचे का जाऊ नये. बंजारा समाजाचा वेगळा पर्व का जाऊ नये. धनगर समाजाचे का जाऊ नये. त्यांच्यातील न्याय देतील, जाणं गरजेचं आहे. नाविलाज आहे त्याला, सरकारने नाविलाज केला. पण आता तुम्ही जाणार राजकारणात, पण आता राजकारणात जाणार म्हणजे कुणाच्या तरी विरोधात तुम्हाला उतरावं लागेल. मग या ठिकाणी महाविकास आघाडीच्या विरोधात उतरणार, महायुतीच्या विरोधात उतरणार, की भूमिका कशी असणार ते आता 29 ऑगस्टला ठरवू ना, कोण कोणाच्या विरोधात आहे का काय आहे. समाज एकत्र 29 ऑगस्टला 1 वर्ष पूर्ण होतं आंदोलनाला. त्या दिवशी महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाची बैठक घेऊन 288 पाडायचे का उभा करायचे ते ठरवणार. तोपर्यंत आम्हाला रणनीती दाखवून द्या, समाजापुढे ठेवायला. बाबा ही रणनीती केली, काय करायचं. मग समाज दोन्हीपैकी एक सांगा ना, पाडायचे किंवा निवडून आणायचे किंवा उभा करायचे, काहीतरी सांगा. मग त्या टायमाला ठरवू ना, महायुतीच्या पाडायचे का महाविकास आघाडीचे पाडायचे का आपलेच आणायचे. पण तुम्ही ज्यांच्याशी लढणार आहात, ही लोक अगदी मुरब्बी राजकारणी आहेत, म्हणजे डावपेचामध्ये हे अगदी मास्टर झालेले आहेत राजकारणातल्या. तुम्हाला असं वाटतं यांच्यासमोर आपण टिकू, यांच्या डावपेचाला आपण ओळखू? कारण तुम्ही एक साधे भोळे तुमची इमेज आहे, पण तुम्ही यांच्याशी खेळणार कसे राजकारणाच्या बाबतीत? मला एवढंच कळालंय फक्त, समाजाच्या शक्तीपुढं सत्तेची शक्ती शून्य असते, हे मला कळालं. समाजाच्या शक्तीपुढं, त्या बळापुढं सत्तेचं बळ काहीच नाही. काहीच नाही, काहीच नाही. श्रीलंकेत सुद्धा शक्ती भारी भरली जनतेची, तशी समाजाची शक्ती सरकारला मोजीतच नसते कोणच्याच. त्याच्यामुळं शेवटी मराठा समाजाकडे पाडण्याचा हत्यार आहे. काय करते नेमोरंबी असो, काय करते, हे गुतागुती करते नसते, खोटी एवढंच करते. मी जेलला गेलो मग तो अशी भावनिक लाट येणार आहे. मी IBN लोकमतच्या माध्यमातून सांगतो, फडणवीस सरकारचा चक्का चौरच. मी जर जेलला गेलो तर भावनिक लाट येणार.
सुपडा सापच होणार सगळा, मग तो पुरा होणार. त्यामुळे मला काय जेलला जायला अडचण नाही. दुसरी की तुम्ही म्हणलात यांच्या नादी लागायला हे मुरब्बी आहेत. शेवटी मतदानापुढं काय करते नाही, मतदानापुढं काहीच करतात नाही. वर एकदा हा बघ, हे खरं बोलायला ठरलं हे दलिताचे विरोधक, मराठीचे विरोधक, मुसलमानाचे विरोधक, यायला तिघांचं ठरलं बुकटाच यांचा. काय काय चाल काय करीत. तर तुम्हाला तो प्रश्न मी आधी विचारला की देवेंद्र फडणवीसनी तुम्हाला 10% आरक्षण दिलं. देवेंद्र फडणवीस तुम्हाला आरक्षणासाठी देव म्हणतात, देवेंद्र फडणवीस गुन्हे मागे घेऊ म्हणतात. पण सरकार काय देवेंद्र फडणवीस एकटंच नाही, एकनाथ शिंदे आहेत, अजितदादा आहेत, देवेंद्र फडणवीस. पण टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस आणि भाजपच का? त्यांना रागच लय मराठी. भाजपचे आमदार कशाला बोलायला लावते? त्यांच्या पुढं खरंच आहे का कोण? खरंच आहे का सांगा बरं? एक सुद्धा भाजपचा आमदार आणि सत्तेतले दोन्ही गट त्यांच्या पुढं नाही. अरे विरोधी पक्षाचे इंडिकेटर लागत आहेत त्यांच्या पुढं जायला. तर हे बोलते ना काय माकडं? हे तुतार तोंडी बोलते ना काय? त्या डोंगरात असतात बघा गारगुटी, तुम्ही नसन बघितली ती, वाकडी तिकडी अशी असते ती. ते तसले गारगुटी सारखे एकूणकडून आणले जमा करून राव, हे त्याच्या पुढं बोलते. याचा अर्थ फडणवीस साहेबच हे घडवून आणते. याचा अर्थ त्यांना बोलण्याचं कारण काय केलं त्यांनी? 10% दिलं, व्हॅलिडिटी निघती का? निघती? प्रमाणपत्र निघते का? नाही निघत. EWS रद्द कम केलं, कमून रद्द केलं? ही जातीवाद नाही का? गुन्हे एका महिन्यात मागं घेतो म्हणलं तर 11 महिने होते, मध्ये 29 तारखेला घेतले का? नाही. गॅजेट लावले का? ती नाही लावले. केलं काय? काय केलं तुम्ही? आमच्या पोरावर खोटे गुन्हे दाखल केले, वर रॅल्या काढलेले, रस्ता रोको केलेले लाखांनी. शेवटी ते लोक कशी विचारते? बरं, भाजपच्या मराठ्याला आरक्षण लागतं, गोरगरीबाला, श्रीमंताला नसायला लागत, गरीबाला लागतं. गरीब म्हणतो ते भाजपच गेलं खड्ड्यात. किती मेसेज दाखवू? देवेंद्र फडणवीस साहेब कम ठेपायला येणार तुम्ही? तुम्हाला जर ते मेसेज दाखवला ना, तुम्ही म्हणता मायला ग्राउंड लेवलला हे आहे का? इतकं बेकार. आम्ही तर नुसते यांचे थोबाडं बघत होत. मग या आमदाराचे मागून आलेले मागच्या दारातून, यांना मागूनच करायला लागतं. मागच्या दारातूनच घेते त्यांना सगळ्याला कवाय, पुढच्या दारातून नाही येत. यांना मागच्या दारातूनच करायला लागतं आमदार. हे असली ती काय आहे ती? तुमच्या भाषेबद्दल बरेच ऑब्जेक्शन येत आहेत. तुमची भाषा थोडीशी गावठी टाईप तर आहे, त्यामध्ये शिवराळ भाषा आहे. तुम्ही मान मर्यादा ठेवत नाही, मोठमोठ्या लोकांना सुद्धा अशा पद्धतीने अकेरी बोलता किंवा चिडून बोलता. पण राजकारणात गेल्यानंतर आता भाषा थोडी जपावं लागेल. बाबा, मोठ्या लोकांचा आदर करतो ना आम्ही. मोठ्या लोकांना तसं वागावं का नाही? मोठ्या लोक बिगर चिडीच चलते ना, आम्ही कसं काय सहन करायचं? जसा मोठा वागन तसा लहान वागत असतो. राजा तथा प्रजा असं म्हणलं जातं, तसं असतं ते. राजा व्यवस्थित लाईनीत असल, दोरीत असल, समान न्याय करीत असला, दया करीत असला, एकाला भाल्यानं टोचायचं आणि एकाला टोचायचं आणि एकाला मलम लावायचा, कसा मग तो राजा आहे का? जशी तुम्ही इज्जत देताल तशी इज्जत घ्यावा लागत असते. आम्ही तुम्हाला देतच होतो नाही दोन मागं. मग तुम्ही जर आता असं बोलता असाल, तुमचे काय मान मर्यादा ठेवायची? तुम्ही कोण लागून गेला? जनतेपेक्षा मोठे आहेत का तुम्ही? पण राजकारणात गेल्यानंतर आता थोडी भाषा सुधारावी लागेल. काय मला कुठं जायचं राजकारणात? आणि भाषा सुधारायला कोणची वाईट आहे? काय वाईट बोललो मी? सांगा बरं एखादा शब्द. जाऊ दे, सांगा तुम्ही, म्हणजे मला त्याचं उत्तर तरी द्यायला एखादा सांगा एक. देवेंद्र फडणवीसांबद्दल खालच्या भाषेत तुम्ही बोललात. काय खालच्या भाषेत बोललो? देवेंद्र फडणवीस साहेब म्हणणं चूक आहे का? देवेंद्र फडणवीस साहेबच म्हणतो. छगन भुजबळांबद्दल लोकांचा objection. ते काय माणूस आहे का? ते शिंगाडा वगैरे हाल्या. बरं, शेवटचा प्रश्न. फडणवीस साहेबाचं ठीक आहे बा, एखादा अर्धा शब्द जर गेला असला तर त्याच्याबद्दल आपण त्यांच्यासाठी मागं पुढे सरकू शकतो, फडणवीस साहेबासाठी. पण ते बी आमच्यासाठी मागं पुढे सरकत असले तर. शेवटचा प्रश्न घेतो. आता राजकारणाची तयारी करताय, विधानसभेची तयारी करताय, तुम्ही निवडणुकीत उतरणार आहात का? कारण ही फार उत्सुकता आहे. तुम्ही उभे राहणार? 29 ऑगस्टला नाही, मी नाही. माझं वैयक्तिक नाही, मी लालशीच नाही. मी लालशी नाही. मला राजकारणात जायचं, मला आमदार खासदार मंत्री काय नाही व्हायचं. मला समाज देणारा बनायचं, मला गोरगरीब देणाऱ्या बनायचे, 12 बलुतेदार बनायचे, मुस्लिम दलित बनवायचा, देणारा मराठा बनवायचा. ते आले हे नाव घेतोय मी, ते आले तर देणारे बनू, नाही आले तर आम्ही पाडणारे बनणारे. एका जातीवर सरकार कोणाचंच येऊ शकत नाही. हो, ओबीसी बी आता भूमिका घेते. हाके सर वगैरे म्हणताय की मराठा एक होऊन आमचे ओबीसी पाडत असतील तर ओबीसी सुद्धा एक होऊन मराठे पाडतील. नाही नाही, ते काही विरोधक नाही आमचं. ते इकडे छगन भुजबळ
पण तुम्ही हाकेंबद्दलचं किंवा नवनाथ तुम्ही विरोधक नाही ना हो. तुम्ही नेहमी विरोधक नाही म्हणता. असं नाही, विरोधक नाही आम्ही, धनगराला विरोधक नाही. मला याचा अर्थ भेटेत नाही घ्यायचा. हा, भेटेत नाही घ्यायचा नाही. आम्ही सन्मान करतो धनगर जातीचा, त्यांच्या नेत्याचा, म्हणून बोलत नाही. त्याचे गैरअर्थ नाही काढायचे. डरतेत कुठं भेटेत ते तसल्या भानगडीत नाही पडायचं. मग हा, आम्ही सन्मान करतो की त्यांचे आणि आमचं दुःख समान आहे. त्यांना फसविले सरकारनं, आम्हाला फसविलं. देवेंद्र फडणवीस सरकारनंच फसवलं. विशेष म्हणजे दलित 12 बलुतेदारांना फसवलं, त्यांचं वेगळा प्रवर्गाचा बंजाऱ्याला फसवलं. हा, आता आदिवासी टीम बी आमच्याकडे यायला लागल्या, त्यांनाही फसवलं. त्यांचं तर नाही, म्हणून मुस्लिमाला फसवलं. हे सगळे आले तर देणार आहे, नाही आले तर आम्ही पाडणार आहे. पण आता विधानसभेत मराठ्यांशिवाय सरकार होणार नाही, अजिबात नाही. हे ठाम आहे. ठाम म्हणजे तुम्हाला करून दाखवेल. आत्मविश्वास. आजपासून मला कोणाला उत्तर द्यायचं नाही. तुम्ही विचारलं तरी बी माझं ध्येय मराठा आरक्षण. आणि कसे मराठ्याचे आता तिथं आमदार जातील आमच्या हक्काचे, मग ते ओबीसी आमच्या विचाराचे असले तरी चालतील. आणि विशेष सांगतो आज साहेबीन लोकमतला, आता कोणत्याही पक्षातला असू द्या, मग तो भाजपचा असू द्या, काँग्रेस राष्ट्रवादीचा असू द्या, कोणचा आमदार माझे अंतर्गत तो जर म्हणला ना मी तुमची भूमिका मांडणार आहे, निवडून आल्यावर हे तुम्हाला लिहून देतो, आम्ही त्याला सुद्धा ह्या बारी निवडून आणणार. आमच्या हक्काचे आणि प्लस ते प्लस हा आमचे मात्र देणार आहेत. निश्चितपणे मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी विधानसभेची सविस्तर भूमिका या ठिकाणी केलेली आहे. 40-50 मराठ्यांचे आमदार घालणारच, पण त्यांच्या विचाराला मान्यता देणारे ओबीसी असतील, ओबीसी नेते असतील, भाजप असतील किंवा इतर पक्षाचे असतील, त्यांना सुद्धा आम्ही निवडून देऊ. एक वेगळ्या पद्धतीचं सोशल इंजिनिअरिंग या ठिकाणी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, येणाऱ्या विधानसभेमध्ये आघाडीच्या सुद्धा मराठ्यांशिवाय सरकार होणार नाही, हा ठाम विश्वास सुद्धा त्यांनी बोलून दाखवला. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.